नमस्कार, चंद्रिका गोल्डमधून रोशन. आज मी तुम्हाला 1 ग्राम ज्वेलरी बद्दल सांगणार आहे. त्या 1 ग्राम ज्वेलरी नक्की असते काय? कारण की आपण कधीही ऐकलं असेल 2000-3000 च्या प्रोडक्टची आपण प्राइस विचारतो. तर आपल्या मनात पहिले प्रश्न येतो का बाबा 1 ग्राम सोनं हा 12,000-13,000 आता भाव चालू आहे आणि 4,000 च्या प्रोडक्टला 1 ग्राम म्हणताय, मग नक्की त्याच्यावरती 1 ग्राम सोनं असतं का? मग जर 1 ग्राम सोनं नसेल तर मग त्याच्यावर किती सोनं असतं आणि ज्याच्यावरती 1 ग्राम सोनं असेल मग त्याची प्राइस काय असेल? तर आज आपण जाणून घेणार आहे. माझ्या समोर असे 4 प्रोडक्ट आहेत. आता या 4 प्रोडक्ट मध्ये मग प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस आहे आणि प्रत्येकाला 1 ग्राम म्हटलं जातं. हे 1 ग्राम का म्हटलं जातं की हे 1 ग्रामच्या कॅटेगरी मध्ये येतं. तर आज तुम्हाला मी दाखवणार, हा शॉर्ट मंगळसूत्र आहे. हा शॉर्ट मंगळसूत्र 2200 रुपयाचं. तर मग याच्यावरती 1 ग्राम सोनं आहे तर नाही, याच्यावरती सोनं आहे 50 मिलीग्राम. त्याच्याच बाजूला हा मोठा मंगळसूत्र आहे. हा देखील आपण सोन्यामध्ये बनवलेला गेलो तर 4 तोल्याच्या आसपास बनेल. मग याच्यावरती 1 ग्राम सोनं आहे का तर नाही, याची देखील प्राइस 3600 रुपये. याच्यावरती सोनं किती असते तर 300 मिलीग्रामच्या आसपास सोनं असते. त्याच बाजूला मोठा मंगळसूत्र ठेवलेला आहे. आता याची ब्रॉडनेस जी आहे ती 8 तोले तर 10 तोल्याच्या आसपास आहे. मग याच्यावरती जरी असलं पाहिजे ना 1 ग्राम, तर नाही, याच्यावर देखील 1 ग्राम सोनं नाहीये. याच्यावर पण 200 ते 250 मिलीग्राम सोनं चढवलेलं आहे. तर या अशा टाईप मध्ये हे प्रोडक्ट असतात ज्याच्यावरती सोनं त्या मात्रामध्ये चढवलं जातं. म्हणजे 200 मिलीग्राम, 100 मिलीग्राम, जसं असेल प्रोडक्ट त्याप्रमाणे चढवलं जातं. मग ज्याच्यावर 1 ग्राम सोनं चढवलं जाईल मग ते त्याची प्राइस काय असेल तर त्याची प्राइस असेल 16 ते 17,000. का तर 12 ते 13,000 सोन्याचेच झाले. बाकी जे आपण प्रोडक्ट बनवतो त्याची कॉस्टिंग झाली, त्याच्यामध्ये आमचं प्रॉफिट देखील आला, अशा सर्व गोष्टी असतात. मग त्याप्रमाणे त्याची कॉस्टिंग करते. मग आता तुम्हाला याच्यामध्येच दाखवतो. आता हा जो प्रोडक्ट आहे हा 2 ग्रामचा आहे. आता बघू शकता हा आणि हे बनवायला गेलं तर दोन्ही सेम 8 ते 10 तोळ्यामध्येच बनेल. पण याच्यावरती आपण 2 ग्राम सोनं चढवलेलं आहे तर याची कॉस्टिंग जाते 32,000. तर तुम्ही विचार कराल का 32,000 कशी कॉस्टिंग जाणार? 2 ग्राम सोन्याची तर 24 ते 25,000 होणार. तर हो, 2 ग्राम सोन्याचे 24-25,000 होणार. पण हा जो प्रोडक्ट आहे याची जी बनवाई जसं हे बनवले गेलेलं आहे तर त्याची कॉस्टिंग सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड होते. मग त्याप्रमाणे त्याची कॉस्टिंग ठरते. तर याच्यावरती 2 ग्राम सोनं चढवलेलं आहे तर याची फिनिशिंग जरा गोल्ड प्रमाणे दिसते. म्हणजे याच्या पेक्षा हा दिसण्यात खूप सुंदर आहे. मग ज्याप्रमाणे फिनिशिंग असेल, ज्याप्रमाणे त्याच्यावरती गोल्ड चढला असेल तर त्याप्रमाणे त्याची फिनिशिंग ठरते. मग या प्रोडक्टची आणि या प्रोडक्ट मध्ये प्राइस तर सेमच आहे, फक्त फिनिशिंगचा फरक असतो. मग ज्याप्रमाणे आपण त्याच्यावरती गोल्ड चढवतो त्याप्रमाणे त्याची कॉस्टिंग ठरते. तर मग यापुढे तुम्ही कधी कुठल्याही शॉप मधून, आपल्या शॉप असेल की इतर कुठल्याही शॉप मध्ये, जेव्हा 1 ग्राम म्हणून तुम्हाला 4,000चा प्रोडक्ट दिला जात असेल, तुम्ही घेणार असाल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही 1 ग्राम सोनं घेतलं. तुम्ही घेतलं फक्त त्याच्याकडनं 200 ते 300 मिलीग्राम. बाकी इतर त्या प्रोडक्टची प्राइस ठरली जाते आणि त्याप्रमाणे. आणि या टाईप मध्ये जर तुम्हाला कोणतीही काही आणखी गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपवरती विचारू शकता, कॉल सुद्धा करू शकता आणि आपल्या शॉपमध्ये येऊन सुद्धा तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता की 2 ग्राम 5 ग्राम ज्वेलरी काय असते आणि 1 ग्राम ज्वेलरी काय असते. तर एकदा शॉपमध्ये नक्की व्हिजिट करा आणि तुमच्या मनातले काही क्वेश्चन असेल, तुमच्या मनातले काही प्रश्न असेल तर मला नक्की विचारू शकता. धन्यवाद.